नमस्कार. मराठी बिग बॉस या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी समाजाबद्दल, मराठी माणसाबद्दलचा जो एक न्यूनगंड, जो गैरसमज निर्माण करण्यात आलेला आहे की या समाजाला, या मराठी माणसाला उत्तम असा व्यवसाय उद्योग करता येत नाही, हा समज ज्यांनी खोडून काढला आहे, ज्यांनी हा न्यूनगंड पुसून टाकला आहे, अशा मराठी उद्योजकांना आपण भेटत असतो. आणि याच अंतर्गत आज आपण भेटणार आहोत ते हणमंतराव गायकवाड यांना, BVG इंडिया लिमिटेड या कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर. हणमंतराव गायकवाड आज रोजगार देत आहेत ते 35,000 युवकांना. BVG इंडिया कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून. शिक्षणानं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असूनही व्यवसायात संधी शोधण्याची धडपड गायकवाडांना सर्वात जास्त रोजगार निर्माण करणारी मराठी व्यक्ती या बहुमानापर्यंत पोहोचवते. सुमारे 1,000 कोटी रुपयांची उलाढाल गायकवाड त्यांच्या BVG इंडिया लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून करतायत. ते साफसफाई कर्मचारी आणि त्यांच्या व्यवस्थापनातून. या माध्यमातून गायकवाडांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं महत्त्वपूर्ण कामही केलंय. सर, AVP माझामध्ये आपलं स्वागत. टेल्को या कंपनीत उत्तम असा रोजगार होता, बरा पगार मिळत होता आणि या परिस्थितीत टेल्कोतली नोकरी सोडायची, कारण टेल्कोतली त्या काळातली नोकरी म्हणजे असं एक प्रतिष्ठित अशी नोकरी होती आणि ती सोडायची आणि व्यवसायात पडायचं. कुठून प्रेरणा मिळाली? मुख्यतः प्रेरणा मिळाली अशी की मी टेल्कोत 94 साली ग्रॅज्युएट ट्रेनिंग इंजिनियर म्हणून नोकरीला लागलो आणि नोकरीला लागल्यानंतर टाटा मोटर्समध्ये, आता टाटा मोटर्स झाली ती, त्यावेळेला 15,000 लोक कंपनीत काम करायचे आणि 15,000 लोकांमध्ये जवळपास 3-4 हजार लोक आमच्या सातारा जिल्ह्यातले होते आणि नॉर्मली ITI कराड, ITI पाटण अशा वेगवेगळ्या ITIमधनं हे लोक शिकून ऑपरेटर ग्रेडमध्ये लागतात आणि त्यांना M1 म्हणजे इंजिनियर लागतो, तो M1 ग्रेडला लागतो. तर ऑपरेटर 1, 2, 3, 4, 5, 6 नंतर सुपरवायझर S1, 2 आणि नंतर M1 असे जवळपास 8-9 प्रमोशन घेतल्यानंतर तो माणूस M1ला येतो आणि बरीचशी माणसं येतही नाहीत. तर त्यांना वाटायला लागलं की हा आपला जो सातारचा मुलगा आहे तो M1 म्हणून लागला आहे, तर त्याला काही सांगितलं तर काम होतं. आणि कुठल्याही अशा मोठ्या मॅनेजमेंटमध्ये इंजिनियर ही सगळ्यात लोएस्ट ग्रेड असते आणि आत कुणी विचारत नसतं, कुणी भाव देत नसतं, पण लोकांची अपेक्षा खूप असते. आणि माझ्याकडं मी लागल्यानंतर असे रहमतपूरचे सर, हा 10वी पास आहे, ह्याला तुम्ही सांगितलं तर नोकरी लागेल, हा 7वी नापास आहे किंवा 7वी पास आहे, अशी लोक यायला लागले. मी विचार करायला लागलो की नेमकं काय करता येईल, ह्यांच्यासाठी काय करता येईल. आणि तो दरम्यानच्या काळामध्ये टाटा मोटर्समध्ये मी कॉस्ट सेव्हिंगसाठी जवळपास 2.5 कोटी रुपये त्या काळात, मला 8-9 हजार रुपये पगार होता महिन्याचा आणि वर्षाला लाखभर रुपये पगार असेल, त्यावेळेला जवळपास 2.5 कोटी रुपयाचं टाटा मोटर्सचं मी सेव्हिंग केलं आणि त्याच्यामुळे एक माझं नाव झालं कंपनीमध्ये, हा यंग GT कंपनीसाठी विचार करतोय की जे स्क्रॅपमध्ये मटेरियल गेलं असतं आणि ज्यातनं 4-5 लाख रुपये सुद्धा मिळाले नसते कंपनीला, त्याचे 2.5 कोटी रुपये कंपनीचे वाचले. मग कंपनीला ती संधी मिळाली की मॅनेजमेंटशी बोलायची आणि मी त्या मॅनेजमेंटशी बोललो की सर, माझ्या गावची काही मुलं आहेत आणि त्यांना मुलांना काहीतरी काम हवं आहे, तर तुम्ही द्याल का? तर त्यांनी सांगितलं की ॲज अ एम्प्लॉई तुला ते काम देता येणार नाही, पण तुझ्याकडे काही ट्रस्ट असेल, सोसायटी असेल तर त्यांना देता येईल. मग मी कॉलेजमध्ये असं एक ट्रस्ट आणि सोसायटी भारत विकास प्रतिष्ठान स्थापन केलं होतं आणि त्याला म्हटलं काय काम करतील ही मुलं, तुझ्या गावची मुलं? म्हटलं साहेब काहीही काम करतील. मग हाऊसकीपिंगचं काम करतील का? म्हटलं करतील सर. ते काय, त्यांना नोकरीची गरज आहे, ते करतील. मग आमच्या इंडिका प्लांटचं इरेक्शनचं काम चालू होतं 22 मे 97ला. तर त्या दिवशी आम्हाला 8 लोकांचं टाटा मोटर्समध्ये काम मिळालं. 2 माणसं सफारी लाईनमध्ये, 2 माणसं J ब्लॉकमध्ये आणि 4 माणसं आमची इंडिका प्लांट शॉप, पेंट शॉपमध्ये कामाला लागले. उमेश माने आमचे जे आता व्हाईस चेअरमन आहेत, ते पहिल्या दिवसापासून माझ्याबरोबर आहेत आणि त्यांना मी 3रीत आणि उमेशराव 5वीत असल्यापासून ओळखतो. तर उमेशरावांना मी विनंती केली की साहेब तुम्ही काम बघा. आणि पहिला माणूस ज्यांनी माझ्या आयुष्यावर माझ्यावरती शब्दावरती विश्वास ठेवला, काम नव्हतं, पुढचं काही माहीत नव्हतं काय होईल. उमेश एका बँकेत मॅनेजर होता. मी टेल्कोला गुरुवारी सुट्टी असते आणि मी जानेवारी महिन्याच्या गुरुवारी उमेशच्याकडे गेलो. उमेशरावांना म्हटलं असं काम, गावच्या पोरांना काम द्यायचं आहे आणि तू बघशील का? सकाळी 10 वाजता उमेश पिंपरीमध्ये एका बँकेत मॅनेजर होता. तर संध्याकाळी तो घरी आला माझ्याकडं. म्हटलं काय उमेशराव, सकाळी आपली चर्चा झाली तर काय परत? नाही म्हटलं राजीनामा देऊन टाकला मी. तर म्हटलं उमेशराव काम मिळालं नाही, अजून मिळणार आहे. तर इतका प्रचंड विश्वास की साहेब तुम्ही सांगितलं ना, मी राजीनामा देऊन टाकला.
त्यानंतर 4 महिन्यांनी काम मिळालं. मग काम मिळाल्यानंतर पहिल्या वर्षी 8 लोकांचं काम पहिल्या वर्षी 50 लोकांच्यापर्यंत गेलं. चांगलं काम केलं, वेगळं काम केलं. पुढच्या वर्षी अजून काम वाढलं. पेंट शॉपचं डीप क्लिनिंगचे आम्ही एक्सपर्टाईज घेतलं. नंतर मेकॅनायझेशन केलं. नॉर्मली आजही भारतामध्ये स्वच्छता जी आहे ती मॅन्युअल केली जाते, झाडू पोछा आणि त्याने केली जाते. आम्ही त्या काळामध्ये मेकॅनायझेशन आणलं आणि इंडिका प्लांटमध्ये जवळपास 70 लाख रुपयाची मशिनरी आम्ही विकत घेतली आणि त्यासाठी टाटा फायनान्सनी फायनान्स केलं, टाटा मोटर्सनी सपोर्ट केला आणि हे वाढत 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 गेलं आणि 99 साली माझं लग्न झालं. तेलकोत असल्यामुळे चांगली मुलगी मिळते, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग मी विचार करायला लागलो की आता आपण पूर्ण वेळ हाच व्यवसाय करावा. राजीनामा दिला पहिल्यांदा, तो टेल्कोनी फाडून टाकला. साहेब म्हटले की तुला अडचण काय, आम्ही तुला मीटिंगला जायचं असेल तुझ्या प्रतिष्ठानच्या तर आम्ही काही नाही म्हणत नाही, तर जाऊ नको. दुसऱ्यांदा दिला, फाडून टाकला. मग मी 2001 साली म्हटलं आता उद्यापासून जायचं नाही, पूर्ण वेळ हाच व्यवसाय करू आणि मी बी इलेक्ट्रॉनिक्स झालो आणि ह्या स्वच्छतेच्या क्षेत्रात आलो. याला थोडंसं एक लिंकिंग लावतो मी की आमचे आजी आजोबा पणजोबा पणजी हे रहमतपूरला राहायला होते, खेडेगाव आहे. तिथं गाडगे महाराज यायचे आणि ते आमच्या घरी यायचे. तर मी आपलं लिंकिंग लावायला लागलो की गाडगे महाराजांच्या आपल्या घराला आशीर्वाद आहेत, त्यांनी आयुष्यभर स्वच्छता केली, आपणही त्या क्षेत्रात पडलोय, आपणही हे काम चालू करू. आणि म्हणून मग 2003 सालापासून मी एक एक मंदिर साफ करायला चालू केलं कायमस्वरूपी. आणि आता आम्ही आळंदी, पंढरपूर, महाराष्ट्रातली 15 मंदिरं आम्ही स्वखर्चानं स्वच्छ करतो. आणि 2001ला राजीनामा दिला आणि मग पूर्ण वेळ हे चालू केलं. आणि ही टीम आहे बेसिकली. साहेब, ही जी काही मुलाखत होती हे क्रेडिट हनुमंत गायकवाडचं अजिबात नाही आहे. हे उमेश माने, सिंहाचा वाटा आहे, गणेश लिम आहेत, सगळ्यांची नावं घेतील. आज जवळपास 35,000 लोक BVGमध्ये काम करतात आणि ह्या 35,000 लोकांचं हे क्रेडिट आहे की त्याच्यामुळं मी कायम सांगतो, मला त्या लोकमत महाराष्ट्रांचा जे मध्ये पुरस्कार मिळाला होता त्यातही मी म्हटलं की ते शिखरावरचा जो हे असतो माणूस दहीहंडीवरचा, तो दिसतो, खालची माणसं दिसत नाहीत, पण ती नसती तर वरचा माणूस असूच शकत नाही. तर हे फंडामेंटल आहे की माझे कामगार जे मित्र आहेत, कामगार बंधू भगिनी आहेत, सुपरवायझर आहेत, असिस्टंट मॅनेजर आहेत, मॅनेजर आहेत, ते त्यांच्या ठिकाणी खूप जाणीव चांगलं काम करतात, क्वालिटीचं काम करतात आणि म्हणून मला रेकग्निशन मिळतं, म्हणून मला इंटरव्ह्यू होतात. तर हे सगळं क्रेडिट त्यांना आहे आणि अशामुळे त्या बँकाही विश्वास ठेवतात आणि हे वाढत जातं. अगदी तुम्ही म्हटलात दहीहंडीच्या शिखरावरचा माणूस दिसतो, आज तुम्ही त्या शिखरावर आहात, पण तुम्ही जाणीव ठेवताय ते जमिनीवर असलेल्या अगदी छोट्या छोट्या कार्यकर्त्याचीही, कामगाराचीही. मुळात ही जी मानसिकता आहे, हा जो संस्कार आहे, तो आला तो घरातून. घरातली परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. एक काळ असा की बसनं जायला 1 रुपयाही नव्हता आणि आईनं शिक्षणासाठी 12,000चंही कर्ज काढलं होतं. या परिस्थितीत तुम्ही शिक्षण घेतलं आणि आज कोट्यावधी रुपयांची उलाढाल तुम्ही करताय. 83 साली मी पुण्याला शिफ्ट झालो आणि फुगेवाडी म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये गाव, छोटं गाव आहे, जकात नाका आहे तिथं. तर तिथं आम्ही राहायला आलो. आमचा मामा किर्लोस्करमध्ये कामगार होता, आईचा धाकटा भाऊ. तर मामाच्या ओळखीने तिथे आम्ही एक खोली घेतली आणि तिथंही 10 बाय 10ची खोली घेतली आणि तिथून मला शाळेमध्ये रमणबागेत घातलं. 50 पैसे तिकीट होतं जायचं यायचं. आणि तो त्यावेळेला फार स्ट्रगल झालं ते त्या काळामध्ये की वडील आमचे आजारी पडायला लागले. त्यांना डायबिटीसमुळं वर्षातले 2 महिने 3 महिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असायचे. दरम्यानच्या काळात आईला शिक्षिकेची नोकरी लागली पुणे कॉर्पोरेशनला आणि शिक्षिकेची नोकरी लागल्यानंतर आजी आजोबा यायचे जायचे आणि सगळं ते पैशात भागायचं नसायचं. आणि मला चांगलं आठवतं आहे, 8वीत असताना मी आईचं मंगळसूत्र घेऊन 500 रुपयासाठी एका सराफाकडे घेऊन गेलो आणि त्याकडनं 500 रुपये घेऊन आलो. 100 रुपयाची नोट म्हणजे फार मोठी नोट होती आणि 1 रुपयासुद्धा अवघड होता. आणि त्यावेळेला एक जाणवलं की पैशाचं महत्त्व असतं आयुष्यामध्ये आणि पैसा महत्त्वाचा असतो, तो कमवला पाहिजे, चांगल्या मार्गाने कमवला पाहिजे. आणि मग त्या काळामध्ये हे वाचनं करायचो, पुस्तकं वाचायचो, वेगवेगळी विवेकानंदांचं वाचन करायला लागलो, नेपोलियन वाचला. मला अशक्य हा शब्द नाही, नथिंग इज इम्पॉसिबल, असं थोडंसं. आणि थोडं वडिलांचं मार्गदर्शन चांगलं असायचं. सावरकरांचं थोडं वाचन करायचो, विवेकानंदांचं वाचन करायचो. शिवाजीराव भोसलेंची भाषणं ऐकायला वडील घेऊन जायचे, प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचे. त्यांचं विवेकानंदांच्यावरचं भाषण ऐकलं, त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरचं भाषण ऐकलं आणि त्यातनं एक प्रेरणा मिळाली आयुष्याला की आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं. आईला म्हटलं की मला औरंगाबादला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळतं आहे, मी तिकडं जातो. वडील गेल्यामुळं आमचे वडील एकटेच होते, आजी आजोबा आमच्या घरी राहायला आले आणि आईला 2300 रुपये पगार. त्या 2300 रुपये पगारात घर भागणं खूप अवघड जायचं. अर्धा लिटर दूध आणायचं सुद्धा मुश्किल व्हायचं. आईला म्हटलं मला शिकायचं आहे, मला IAS व्हायचं आहे, तर मला डिग्री करणं गरजेचं आहे. आणि मग VITला, कारण बाकी सगळी कॉलेजेस त्यावेळेला
त्यांच्या बाकीच्या ज्या फीज असतात ॲडिशनल फीज त्या काही द्यायची आमची ताकद नव्हती. पण घरापासून 21 किलोमीटर लांब होतं ते. मग सायकलवरनं जायला यायला चालू केलं आणि सायकलवरनं जाता येता मग त्या कविता वडिलांनी शिकवलेल्या, दुबळ्या पोटी जन्मला असं तू, नकोस दुबळा ठरू परंतु, कीर्ती आण तू पायी खेचून, यशवंत हो जयवंत हो. नंतर भाग्य चालते कर्मपदांनी, म्हणजे मोहाच्या मागा लागू नका. असं सगळं करत करत विवेकानंदाचं वाचन करायचं. एक वाक्य कायम ठसवून ठेवलं मनावरती, की जेव्हा दशदिशा निराशेच्या अंधकाराने भरून गेल्या होत्या तेव्हा मी म्हणत होतो, झुंजा झुंजत पुढे चला. आज दशदिशा किंचित उजळल्या असतील त्यावर देखील युवकांना तोच संदेश आहे, झुंजा झुंजत पुढे चला. ते वाक्य लक्षात ठेवलं आणि झुंजत राहिलो. डिप्लोमाचे क्लासेस घ्यायला चालू केलं. आईने 12,000 रुपये पहिल्या वर्षाची फी भरली. थर्ड इयरची फी माझी मी कमवली. डिप्लोमाचे क्लास केले. योगेश म्हात्रे जो आता माझ्यावर काम करतो तो माझा क्लासमेट, त्याच्याबरोबर क्लासेस घ्यायला चालू केलं. त्यानंतर पेंटिंगची कामं करायला चालू केलं. वेगवेगळी अशी अनेक कामं केली. बालेवाडी स्टेडियमला एक काम घेतलं 94 साली. तुम्ही सुरुवातीला जसं म्हटलात की क्लासेस घेतले डिप्लोमाचे आणि त्यानंतर थोडासा पैसा जो कुठे दिसला तो पेंटिंगच्या कामात तुम्हाला दिसला. घरं रंगवणं मुख्यतः हा व्यवसाय म्हणून स्वीकारला. तो आपल्याला थोडासा पैसा मिळावा, त्यातून शिक्षण व्हावं या दृष्टीने. मुळात इंजिनिअरिंगचं शिक्षण इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही करत होतात आणि त्या काळात मग ते पेंटिंगचा व्यवसाय करावा हे कुठून, म्हणजे तुझी एक उद्योजकता होती ती तुमची तिथेच जाणवते. तिकडे कसं वळलात? वडिलांच्या पैशात ना 40,000 रुपये मिळालेत ना, आम्ही 2 खोल्या घेतल्या, म्हणजे 2 गुंठे जागा घेतली होती सांगवीमध्ये आणि पुढची खोली मागची खोली बांधली होती. तिथं पेंटिंग कुठलं करायचं, म्हणजे ऑइल बॉन्ड द्यायचा का चुना द्यायचा का डिस्टेम्पर द्यायचा का, त्याच्यामध्ये PhD झाली माझी. कोणाला किती खर्च येतो कुठल्या पेंटला, किती वेळ लागतो, कसं काम करतात. आणि सुदैवानं हे सगळे पेंटर आमच्या सातारचेच होते. आणि नंतर लक्षात आलं हे जे रेट सांगतायत आणि त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये जमीन आसमान जवळपास 40% मार्जिनचा धंदा आहे आणि आपलं भांडवल काहीच नसतं. काम तुम्ही दिलं की तुमच्याकडनंच ॲडव्हान्स घ्यायचा, साहेब रंगाला ॲडव्हान्स द्या. आणि साधारण 1-2 बेडरूमचं फ्लॅट रंगावला तर 15,000 ते 20,000 रुपये बिल होतं. त्याच्यामध्ये ॲक्च्युअल खर्च 10,000 रुपये किंवा 12,000 रुपयेच होतो. रंगासाठी 4,000 रुपये लागतात, ते तुमच्याकडनंच घ्यायचे असतात. 25% ॲडव्हान्स म्हणून ते घ्यायचे. कामं झाली की लोकांना 100 रुपये जिथं पगार असतो त्या काळात 100 रुपये हजेरी होती, तर मी 1,200 रुपये द्यायचो. आणि आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त दिलं की लोक चांगलं काम करतात, आपलं म्हणून काम करतात. लोकांना सांभाळलं की लोक काम करतात, त्याला काही अडचणी येत. आणि मग त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शनचं बालेवाडीचं एक छोटं काम घेतलं होतं मी. फुटपाथ करायचं काम घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये खूपच मेहनत झाली. म्हणजे 15 दिवसात काम केलं ते. मी लामा नावाच्या एजन्सीला कन्सल्टन्सी दिली होती त्यांनी, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने. त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब मी स्वतः कमवतोय आणि स्वतः शिकतोय. त्याला घर बांधून झालं होतं, त्यामुळे सिव्हिलचं थोडंसं नॉलेज झालं होतं. मी त्यांना सांगितलं की मी कमवतोय शिकतोय. त्यांनी मला विचारलं नाही की तू काय शिकतोय, मी सांगितलं तुम्ही काय शिकता येते. आणि ते फुटपाथ करायचं काम घेतलं. 15 दिवसात काम कंप्लीट करायचं. 15 दिवसात काम कंप्लीट केलं, पण लेवलच कधी चेक केले नाही. त्याच्यामुळे ते काम पुन्हा दुसऱ्यांदा सगळं करायला लागलं. पण लोकांना चांगलं सांभाळलं होतं. त्यावेळेला जोडी पुरुष आणि स्त्रीची 150 रुपयात मिळायची. मी त्यांना 250 रुपये दिले होते की 15 दिवसात आपल्याला लाखभर रुपये प्रॉफिट होईल. काय करायचं एवढं प्रॉफिट आपल्याला, आपण 15,000साठी काम करतोय, एवढं प्रॉफिट घेऊन करायचं काय, यांना देऊ. मग सकाळी त्यांना वडापाव, संध्याकाळी देशी दारू, असं एकदम काळजी घ्यायचो. आणि नंतर जेव्हा ते काम पुन्हा दुसऱ्यांदा करायला लागलं त्या लोकांना कळलं की आपला मालक अडचणीत आला आहे, असा साहेब आपण कधी बघितला नाही. आणि त्यांनी सगळं काम मटेरियल न देता मग 50 कॉन्ट्रॅक्टरची कामं चालली होती. कुणाची वाळवण, कुणाचं सिमेंट आणि करून ते झालं, पण झालं. आज राष्ट्रपती भवन, संसद, पंतप्रधान घर, ऑफिस हे सर्व तुमच्याकडे आहेत. महाराष्ट्राचं मंत्रालय हे तुमच्याकडे आहे आणि त्यात तुम्ही मुख्यतः स्वच्छता राखण्यासाठी जी मॅनपॉवर देणं गरजेचं आहे, मनुष्यबळ देणं गरजेचं आहे, ते तुम्ही पुरवताय. मुळात 8 लोकांवरून तुमची सेवा ही 35,000 लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. दरम्यानच्या काळात असं कधी झालं का की, कारण मॅनपॉवर मॅनेजमेंट म्हटलं की मग संप येतात, संघटना येतात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी येतात, अशी कधीच अडचण आली या लोकांना सांभाळताना? साहेब कधीच आली नाही. परमेश्वर कृपेनं आम्ही कामगार आणि मालक असं नातंच ठेवलेलं नाही. हे कुटुंब म्हणून चालवतो. दिल्लीमध्ये साहेब नाव घ्यायला नको, पण लोक 12 तासाचं काम करतात आणि 8 तासाचा पगार देतात. BVGमध्ये 8 तासाचं काम, 8 तासाचा पगार, ESI, PF, बोनस, ग्रॅच्युटी आम्ही सगळं देतो. त्याला जेवढी मिळायला पाहिजे त्यापेक्षा थोडंसं जास्त द्यायचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो कंपनी आपली समजून. मी सगळ्यांना एकच सांगतो, बाबा हे काही गव्हर्नमेंटची जॉब नाही आहे की एकदा लागले की कायमस्वरूपी आहे.
तुम्ही चांगलं काम केलं तर मला काम मिळेल, मला मिळालं तर तुम्हाला मिळेल. लिंक तोडू नका. चांगलं काम करायची क्वालिटी सोडू नका. आणि क्वालिटी केलं की साहेब काम मिळतंच. म्हणजे BVचा प्रवास आपण सांगितलं की मी टेल्कोचा राजीनामा दिल्यानंतर आम्ही बेंगलोरला गेलो. पहिली शाखा बेंगलोरला काढली. म्हणजे छत्रपती शिवाजी दुसरा आदर्श आहेत की साऊथला जाऊ म्हटलं, इथं तंगडी घालून त्यात कारण हा काय धंदा काय मी इन्व्हेंट केलेला नाही आहे. म्हणजे हाऊसकीपिंग कॉन्ट्रॅक्टर वर्षानुवर्ष म्हणजे टेल्कोत आमच्या सातारा भागचे खूप मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यावेळेला आम्ही जेव्हा चालू केलं 8 लोकांनी, त्यावेळेला त्यांची 500-1000 माणसं होती. तर म्हटलं इथल्या इथं तंगडी घालण्यापेक्षा आपण बाहेर जाऊ. मग बेंगलोरला आम्ही शाखा काढली. बेंगलोरला 8 लोकांचं काम मिळालं. सुमोत लोकं भरली आणि बेंगलोरला घेऊन गेलो. मशीन गाडीवर टाकल्या. GE पॉवरचा 80,000 पर मंथचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. ते चांगल्या पद्धतीने केलं. मग पार्ले पॉवरचं मिळालं. मग हे हिम्मत सिंग कासिडे म्हणून कंपनीचं मिळालं. मग बेलचं एक काम मिळालं. अशी बेंगलोरमध्ये 10 अकाउंट मिळाली. ती अकाउंट मिळाल्यानंतर चेन्नईला शाखा काढली. तिथं सेंट गोबेनचं मिळालं, हुंडाईचं मिळालं. तिथून मग 2002 साली हैदराबादला काढली. सर, बँगलोरमध्ये संधी मिळाली, चेन्नईत संधी मिळाली, तुम्हाला पार्लमेंटमध्ये, संसद भवनामध्ये ही संधी मिळाली. मग ती संधी कशी चालून आली? 2003 साली श्रीनिवासन म्हणून एक साहेब होते पार्लमेंटमध्ये. पार्लमेंट लायब्ररी बिल्डिंग तुम्ही बघितली आहे. 6 लाख फुटाची बिल्डिंग आहे ती. आणि त्यांना त्या बिल्डिंगमध्ये परमनंट लोकांना, गव्हर्नमेंटच्या लोकांना काम द्यायचं नव्हतं. आणि इक्विपमेंट विकणारे लोक त्यांच्याकडे जाऊन म्हणत होते की तुम्ही इक्विपमेंट विकत घ्या. आणि त्यांनी सांगितलं की मला इक्विपमेंट नाही घ्यायची, मला एखादी कंपनी सांगा जी इक्विपमेंट विकत घेईल. त्यावेळेच्या एका मोठ्या कंपनीनं, ज्यांच्याकडनं आम्ही बेंगलोरमध्ये, पुण्यामध्ये इक्विपमेंट विकत घ्यायचो, त्यांनी आमचं नाव सजेस्ट केलं. मी त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी सांगितलं की आम्ही हे टेंडर 6 महिन्यासाठी देऊ. इक्विपमेंटचा इन्स्टॉलमेंट मात्र 5 वर्षावर असेल. म्हणजे इन्स्टॉलमेंट काम चांगलं केलं तर आम्ही कंटिन्यू करू, नाही तर फेकून देऊ. काम चांगलं झालं. लोकांनी अतिशय चांगलं काम केलं. मगाशी जे म्हटलं तुम्हाला की लोकांनी चांगलं काम केलं, मला खात्री होती की लोकांना आपण सिलेक्ट करताना बेसिकली BVGमध्ये आम्ही काय करतो की जो गरजू आहे ना त्याला काम देतो. म्हणजे एखादा ग्रॅज्युएट आला आणि एखादा 5वी नापास आला तर 5वी नापासला आमचा प्रेफरन्स असतो की त्याला कुठे काम देणार नाही. विधवाबाई आली तर तिला प्रेफरन्स असतो. तर अशा लोकांना तुम्ही काम घेऊन काम दिलं तर ते त्यांना दिलेल्या कामाच्या सेवेचं सोनं करतात. आणि ते काम मिळालं, ते चांगलं केलं. मग पार्लमेंटचं काम मिळालं, ते चांगलं केलं. मग प्राईम मिनिस्टरच्या घरी ट्रायलचं काम मिळालं, SPGने खूप विरोध केला, ते चांगलं केलं. मग राष्ट्रपती भवन मिळालं. आणि दिल्लीमध्ये 30 लोकांनी चालू झालेलं काम आज दिल्लीमध्ये 7,000 लोक आपलं काम करतात. त्यातले ज्यांच्यात लिडरशिप क्वालिटीज होते ते सुपरवायझर झाले, ते मॅनेजर झाले, ते पुढे गेले. माझं घरातलं कोणीच नाही आहे. भाऊ माझा डॉक्टर आहे, घरात कोणीच नाही, मी एकटाच. पण बाकी सगळे जे आहेत हे सगळे चांगले भेटले, त्यांना जोडत गेलो आणि त्यांना चांगली वागणूक देत गेलो आणि वाढत गेलं. असं काही ठरवलं नाही, पण झालं. सर, आपण जाणून घेतलं तर तुमच्या स्ट्रगलबद्दल आणि मुख्यतः 35,000 लोकांना कशा स्वरूपामध्ये तुम्ही मॅनेज करता आणि त्यांना कुटुंब म्हणून कसं वागवता या संदर्भात. जो नवीन उद्योजक आहे, जो मग मॅनपॉवर सर्व्हिसेसकडे बघत असेल किंवा एखाद्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंटकडे बघत असेल, त्याला तुमचा काय सल्ला आहे हे आपण जाणून घेऊ. पण त्या अगोदर घेऊ एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर सरांचा सल्ला तुमच्यासाठी. बघत राहा मराठी बिग बॉस. नमस्कार, मराठी बिग बॉस या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ती हनुमंतराव गायकवाड यांच्याबरोबर. सर, आपण जाणून घेतलं ते तुमचं स्ट्रगल, कुटुंबाची पार्श्वभूमी आणि संस्कार. मुख्यतः उत्तम असं शिक्षण असतं आणि शिक्षण असल्यानंतर प्रत्येकजण स्वप्न बघतो ते नोकरीचं. तुमच्या घरात कधी असं नाही झालं, कारण कौटुंबिक परिस्थिती तिची खूप हालाकीची होती आणि नोकरी तर चांगली होती, मग घरून कधी विरोध नाही झाला का, की का नोकरी सोडतोयस बाबा आणि कशाला उगाचच उद्योग व्यवसाय, तसा काही आपला प्रांत नसतो, तर घरी कधी विरोध नाही जाणवला? टेल्कोत लागल्यानंतर जेव्हा नोकरी सोडायचा विचार आला तेव्हा आईला 5,500 रुपये पगार होता, मला 8,000-9,000 रुपये पगार होता. बरं. आई म्हणली तुला कुठून अवदस आठवतीये, घरापासनं 5 किलोमीटरवर नोकरी आहे, बस येते न्यायला, जेवण मिळतं, कुणी सांगितलं हे नसते उद्योग करायला, चांगली नोकरी कर. म्हणजे भांडण झालं. रडली आई. आईला म्हटलं काळजी करू नको, काहीतरी वेगळं करतो, चांगलं करायचा प्रयत्न करतो, तू फक्त आशीर्वाद दे. आणि तिने आशीर्वाद दिला आणि झालं.
आईच्या आशीर्वादातून आज इतका मोठा व्यवसाय जो आहे तो तुम्ही करताय. सर, मुख्यतः जे नवीन तरुण आहेत, ज्यांना व्यवसाय तर करायचा आहे, त्यासाठी थोड्याफार प्रमाणावर पैसा कुठून तरी ते उभं करण्याची तयारीही ठेवतात, पण स्ट्रगल करण्याची तयारी जी असते ती अनेकदा कमी जाणवते. काय सल्ला असेल तरुणांना की त्यांनी कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या मुख्यतः अंगीकारल्या पाहिजे कोणत्या व्यवसायात उतरताना? कुठलाही व्यवसाय करताना पहिलं नेमकं काय करायचं ते ठरवा. त्याचा रोडमॅप बनवा. तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. त्याला टीम पाहिजे. तुम्ही एकटं काही करू शकत नाही. कमी क्वालिटी असेल तर चालेल, पण विश्वासू साथीदार निवडा. साथीदार विश्वास म्हणजे आज मी बघतो BVG काय उमेश आहे, गणेश लिमये आहे, टेल्कोत ज्यांनी माझ्याबरोबर 10 वर्ष काम केलं, तो टेल्को सोडून दीड महिन्यात सोडून माझ्याकडे आला. योगेश यात्रे आहे, सगळे संजय मोरे आहे, महेश यादव आहे, सगळे मित्र आहेत. असे सगळे संघटक ज्यांना माहिती आहे की मला माहिती आहे की हे 100% विश्वास आहेत, चोरीमारी करणार नाहीत, फसवणार नाहीत. तर चांगली विश्वासू टीम निवडा. डेलिगेशन करा. डेलिगेशन करून त्यांना अथॉरिटी द्या आणि रोडमॅप ठरवा आणि चालायला लागा. चालताना तुमचा अपमान होणार आहे, जागोजागी खाचखळगे येणार आहेत. अपमान सहन करायची शक्ती ठेवा. तुम्हाला कोणीही पहिल्या दिवसापासून डोक्यावर घेऊन नाचणार नाही. पहिल्यांदा तुम्हाला बँकेच्या दारात जेवढे झिजवायलाच लागतील. बँकेने तुमच्यावर काय विश्वास, कारण बँकेला बुडवणारेच भेटलेत. बँकेने का तुमच्यावर विश्वास ठेवावा. बँकेला ज्यावेळेला तुम्हाला दाखवून द्याल तुम्ही की 100% तुम्ही परतफेड करता, वेळेत करता आणि हे 5-7 वर्ष दाखवलं तुम्ही की बँका तुमच्या मागं लागतात. आज मला कुठं जायला लागत नाही, सगळ्या बँका तुमच्या मागं लागतात. तर असं जर केलं तुम्ही तर काही अडचणी येत नाहीत आणि सहज शक्य आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा कुठलाही व्यवसाय करता त्याचं गणित पक्क ठेवा. कॉमन सेन्स प्रबळ असू द्या. नॉलेज असणारी खूप माणसं जगात आहेत, पण कॉमन सेन्स असून नॉलेजेबल माणसाला कामाला लावून काम करून घेणं हे फार महत्त्वाचं असतं. आम्ही कधी झाडू हातात घेतला नाही. आता बरेच व्यवसाय करायचे, जर्मन कंपनीवर टाईप केला आहे, बरंच काय काय करतो. पण नॉलेजेबल माणसाला माणसासारखं वागवा. हे फंडामेंटल जर ठेवलं तर नॉलेजेबल माणसं तुमच्यासाठी काम करतात, चांगली माणसं तुमच्यासाठी काम करतात. सुरुवातीच्या काळामध्ये अपमान प्रचंड होतो. तुम्हाला कोणी रेड कार्पेट टाकून उभं करत नाही, कारण तुमचं कार्डवरती कुणाचं बॅकिंग नसतं. त्यामुळे अपमान प्रचंड होतो सुरुवातीच्या काळामध्ये. ती अपमान सहन करायची शक्ती फार मोठी लागते. मी एक उदाहरण देतो की हिरा आणि काचेचा ग्लास जर फुटला आणि ते एकत्र टाकले तर काचेचा ग्लास आणि हिऱ्यामध्ये फरक नाही त्या कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये, पण हिऱ्याचं वेगळेपण सिद्ध झाल्यानंतर त्याला लोक हातात घालतात, गळ्यात घालतात. तर काचेतलं हिऱ्याचं अंतर तुमचं समजून घ्यायला वेळ लागतो. 5 वर्ष लागतात, 7 वर्ष लागतात, 10 वर्ष लागतात. त्याला स्ट्रगल खूप असतो. त्या काळात दम तोडायचा नसतो. म्हणजे तुम्ही जिथं जाल ज्या ऑफिसमध्ये तुमचं रेड कार्पेटने स्वागत करणार नाही तो माणूस. हे आपणच ठरवून घ्यायचं की तुम्हाला 6 तास बसवून ठेवणार आता बाहेर. आणि असं झालेलं आहे कित्येक अधिकाऱ्यांच्या केबिनच्या बाहेर मी 5-5 तास बसलेलो आहे आणि ते अधिकारी आज माझी वाट बघत असतात. तर हे होतं, कारण मी काय विचार करतो की त्यांनी का मला किंमत द्यावी, त्या समोरच्या माणसाने मला का किंमत द्यावी, माझ्याकडे असं काय आहे. तर जोपर्यंत त्याला कळणार नाही तोपर्यंत त्यानं मला किंमत देणार नाही. म्हणजे आणि हे जर तुम्ही मनात पक्क ठेवलं तर तुम्हाला फ्रस्ट्रेशन येणार नाही. व्यवसाय करताना फ्रस्ट्रेशन खूप येतं नाही तर लोकांना की मला रिस्पेक्ट नाही दिला, अडचणी येतात. अडचणी येतातच, त्या येणारच. त्याच्यावरती मात करत जायचं असतं आणि ते जर केलं तर यशाचा झेंडा मिळतो आणि शिखरही गाठता येतं. आणि आम्ही तर शिखर गाठलंच नाही, अजून चाललंय, म्हणजे वाटचाल करत राहतोय, म्हणजे चालत राहायचंय. सरांचा स्पष्टपणे सल्ला की माणसाला माणसासारखं वागवा, मग त्यातून तयार होते ती उत्तम अशी टीम आणि मग हीच टीम तुम्हाला उत्तम असं उद्योजक बनवण्याला मदत करते आणि त्यातूनच उभा राहतो तो BVG सारखा ब्रँड. सरांचा सल्ला निश्चितपणे तुम्हाला आम्हाला उद्योजक होताना उपयोगी ठरेल अशी अपेक्षा करूया आणि त्यातून एक उत्तम असा उद्योजक तुमच्या आमच्यामध्येही पाहायला मिळेल याच अपेक्षासह इथेच थांबूयात. बघत रहा ABP माझा.